नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी नागपूर यामध्ये जे गड्डरची भरती निघालेली होती याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर जीएमसी नागपूरमध्ये एकूण 680 जागेची भरती निघालेली होती आणि पदाचं नाव होतं गड्ड। तर या ठिकाणी बरेचसे विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते। तर आता परीक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे। तर बघा हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। वरगड्ड वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय किंवा दंत किंवा आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गड्ड समकक्ष संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील 680 पदे हे सरळ सेवेने भरण्याकरिता या साइटवर जाहिरात देण्यात आलेली होती। जिल्हा निवड समितीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट किंवा परीक्षा घेण्याकरिता पात्र उमेदवाराकडून 30 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते आणि तुमची जी भरती आहे मित्रांनो हे IBPS कंपनीमार्फत होणार आहे। म्हणजे IBPS कंपनी तुमची एक्झाम या ठिकाणी घेणार आहे। तर बघा याबाबत सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यावर प्रकाशित किंवा प्रसिद्ध होणाऱ्या खोट्या बातम्या अथवा जाहिरातीवर संपर्क न साधता वरील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर बातम्या आणि अद्यतने येथे प्रकाशित किंवा प्रसिद्ध झालेल्या बातम्या तसेच जाहिराती खऱ्या समजण्यात याव्या। तर मित्रांनो ज्या काही भरतीबाबतचे अपडेट तुम्ही सोशल मीडियावर पाहता जसे फेसबुकवर इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर त्यावर नंबर दिले जातात त्यावर कोणीही संपर्क करायचा नाही। तुम्हाला जे काही माहिती पाहायची असेल हे जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरूनच तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी मिळणार आहे। कोणीही दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करायचा नाही, ठीक आहे। त्यांनी जर म्हटलं की काही माहिती लागत असेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आम्ही दाखवत असेल तर थोडं सावधान राहायचं। मित्रांनो उमेदवारास आवाहन करण्यात येते की शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी व तोतयागिरी अथवा दलाल यांनी पैशाची मागणी केल्यास किंवा अपप्रचार इत्यादीच बळी पडू नये। तसे आढळून आल्यास व्यक्तीविरुद्ध ACB टोल क्रमांकावर किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी। जर तुम्हाला भरतीबाबत कोणी म्हटलं की मी तुम्हाला त्या ठिकाणी लावून देतो तर काही पैशाची मागणी केली तर या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला यावर तुम्ही संपर्क करायचा किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची। तर बघा मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे परीक्षा लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणजे तुमची लवकरात लवकर या ठिकाणी एक्झाम होण्याची शक्यता आहे। तर बघा ते IBPS कंपनी जी आहे हे जिल्हा परिषदेची परीक्षा घेणार आहे। आता ही परीक्षा 18 जुलै 19 जुलै 23 जुलै 23 व 24 जुलैला होणार आहे आणि मित्रांनो 25 जुलै 29 जुलै आणि 30 जुलै। तर या ठिकाणी बघा 26 27 28 लक्षात ठेवा 26 27 28 हे जे 3 दिवस आहे या ठिकाणी रिक्त आहे। म्हणजे 26 27 28 या तारखेमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते किंवा सुरुवातीला पण तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते, ठीक आहे। 10 ऑगस्टपर्यंत तुम्हाला एक्झाम दिनांक माहिती पडून जाईल। तर झाली तर या 3 दिवसाच्या मध्ये पण तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते किंवा ऑगस्टच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला दिनांक जाहीर करून तुमची परीक्षा पण घेतली जाऊ शकते। कारण IBPS कंपनी झटपीची परीक्षा घेणार आहे। एक तर या एक्झाम सुरू आहे यामध्ये घेण्याची शक्यता आहे किंवा या एक्झाम झाल्यानंतर त्या GCMची एक्झाम घेऊ शकतात। त्यावर आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। फक्त एवढं लक्षात ठेवायचं सध्या कुठल्याही प्रकारची एक्झाम डेट अजून जाहीर व्हायची आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी वाचलेली आहे। तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे सध्या कुठल्याही प्रकारची जी तारीख आहे हे जाहीर करण्यात आलेली नाही आहे। लक्षात ठेवायचं कुठल्याही प्रकारची तारीख ऑफिशियली अजून या ठिकाणी जाहीर केलेली नाही आहे। तुम्ही जे वेबसाईटवर पाहता तुम्ही जे टेलिग्रामवर पाहता किंवा कुठल्या तरी सोशल मीडियावर तुम्ही ती तारीख पाहता तर त्या प्रकारची कुठलीही तारीख अजून जाहीर व्हायची आहे। लवकरात लवकर तुमची एक्झाम घेण्याची या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे। तर यावर आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।